नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 सभा, राहुल गांधींच्या 2 सभा. हम सब नेक है म्हणत भाजपाच्या एक है तो सेफ हैला महाविकास आघाडीचे जशास तसे प्रत्युत्तर. म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट. आणि कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात संपन्न. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 जाहीर सभा तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 2 प्रचार सभा आज एकाच दिवशी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 2 सभा मुंबईत होतील. प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली असून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभा चिमूर, सोलापूर आणि पुणे येथे होत आहेत, तर राहुल गांधींच्या सभा बुलढाणा आणि गोंदिया येथे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळ्यात एक है तो सेफ है असा नारा देत प्रचार सभांना सुरुवात केली. दरम्यान आता भाजपाच्या या नाऱ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना हम सब नेक हैचा नारा दिलाय. तुमच्या तोडफोडीला महाविकास आघाडीकडून हम सब नेक है हा पर्याय असल्याचं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलंय. 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे दिले, तेव्हा सिनियर म्हणून माझ्या पुढे तर छगन भुजबळांचंच नाव होतं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली असून ते राज्यभर दौरे करत प्रचार सभा घेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा सरकारवर टीका केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठीच मी महाराष्ट्र पिंजून काढलाय, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात महिलांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून महिलांना धमकावल्याप्रकरणी महाडिक यांना प्रचार करण्यास बंदी घालावी अशी मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान भाजप पक्षानेही धनंजय महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज जैसे ही हमें ये बयान सामने आया राज्यसभा सांसद धनंजय महाडिक जी का, हम लोगों ने तुरंत चुनाव आयोग, आज मेरा समय भी मुख्य चुनाव आयुक्त से दिल्ली में हुआ, पर मुझे मुंबई से दिल्ली जाना था अपनी इस चुनाव आयोग को शिकायत देने के लिए, पर मैं वहां से मुंबई से आज सुबह कोल्हापुर आ गई।
लेकिन हमारा एक डेलीगेशन चुनाव आयोग को मिल रहा है। शिकायत लिखित में हमने पूरे महाराष्ट्र के हर जिले में चुनाव आयोग को दी है कि भाजपा का सांसद के चुनाव प्रचार प्रसार पर पूरी तरह से रोक लगनी चाहिए। वो चुनाव के नियमों का, कानून का उल्लंघन कर रहा है। वो महिलाओं को सरेआम डराने और धमकाने का काम कर रहा है। इसको स्वीकार कतई भी नहीं किया जा सकता। उनके चुनाव प्रचार प्रसार पर रोक लगे। दूसरी कॉपी हमने हर पुलिस स्टेशन, और मैं खुद यहाँ का जो चुनाव मुख्यालय है कोल्हापुर का, वहां जाऊंगी ये कॉपी खुद अपने हाथ से सौंपने के लिए। जाना तो मुझे दिल्ली मुख्य चुनाव आयोग था, लेकिन मैं यहाँ हूं तो मैं यहाँ दूंगी। दूसरी कॉपी हर थानों में दी जा रही है कि भाजपा के इन दोनों विधायक और खास तौर से सांसद राज्यसभा धनंजय महादिक के खिलाफ एफआईआर की जाए। महिलाओं को डराना धमकाने के खिलाफ एफआईआर करके उन पे तुरंत कानूनी कार्रवाई की जाए। स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने लोकांचा विकास करता येत नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेच सध्या नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य झाले असून त्यांना सत्ता केंद्रित करायची आहे। आम्हाला मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे, जेणेकरून सर्वांचा विकास होईल, असं म्हणत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी पाठीमागील 2.5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेतल्याबद्दल युती सरकारवर निशाणा साधला। खरंची लढत आपल्या विरोधकांची महायुती जी आहे त्याच्यामध्ये महायुती व मित्रपक्ष या दोन गोष्टीकडे आपण कसे पाहताय आणि याचा फायदा प्रत्यक्ष आपल्या लढतीला होईल? ते काय आहे त्याच्यापेक्षा जास्त आमची महाविकास आघाडी भक्कम आहे। शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत। सुप्रियाताईंचं मार्गदर्शन, खासदार सुप्रियाताईंचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये महाविकास आघाडी अतिशय भक्कमपणे आणि महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे उभी आहे। दुसऱ्या बाजूला महायुती जर बघितलं त्याची किती शकलं पडली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये किती शकलं होतील हे बघायला मला वाटतं इतर कुठल्या ज्योतिषाकडे जायची आपल्याला सगळ्यांना आवश्यकता नाही। तर मागच्या 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपले प्रतिनिधी या ठिकाणी आदरणीय कोंडरेताई होत्या, सुधीर भाऊ या ठिकाणी आहेत, आपले प्रतिनिधी असताना, आपली ग्रामपंचायत असताना, आपले नगरसेवक असताना जी कामं होत होती ती आज कामं तळागाळापर्यंत होत नाही। आज मी गेल्यानंतर लोकांच्या घरासमोर रस्ते आम्हाला करता येत नाही छोटे, त्या ठिकाणी ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, कचऱ्याच्या गाड्या येत नाही। त्याचं कारण काय की मागचे 2.5-3 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हेच नगरसेवक पण झालेत, हेच ग्रामपंचायतीचे सदस्य पण झालेत, हेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झालेत। हे दुर्दैव की त्यांना सगळं काही स्वतःकडे हवं आहे। आम्हाला महाविकास आघाडीला सगळ्याचं विकेंद्रीकरण करायचं आहे, जेणेकरून प्रत्येकजण प्रत्येक भागामध्ये आपल्या भागामध्ये विकासाचं दार उघडं करेल। आणि धुळ्यातील दोंडाईचा शिंदखेडा मतदारसंघात आमदार जयकुमार रावलांना धक्का बसला असून त्यांचे काका तसेच तालुक्याचे माजी आमदार बापू रावल यांनी दोंडाईचा येथे शरद पवार यांच्या झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांना पाठिंबा देत बेडसेंना विजयी करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे तालुक्यात परिवर्तन घडणार का याकडे तालुकावासियांचं लक्ष लागून राहिलं। जो तुमचा कार्यकर्ता होता त्याने मला घडवण्याचा मोठा हात होता। तुम्ही बीएमसीचे मध्ये होते, मी पण बीएमसीचे होते। जे शेवटी साहेब कुठेतरी मी तुमच्या पावलावरती पाऊल टाकायचा प्रयत्न केला, पण आता दुर्दैव तुम्ही मला जोधपूरला तुमच्या पीएने मला फोन लावला, हा मुलगा काय करतोय? साहेब आता जसं तुम्हालाही दुःख आहे, पोटाच्या पोराचं जसं मलाही दुःख आहे, पण आज साहेब मला मैदानात उतरावं लागलं, मैदानात उतरावं लागलं आणि या जनतेच्या पाठिंब्यावरती मी मैदानात उतरलोय। या जनतेच्या पाठिंब्यावरती मी मैदानात उतरलोय। मी साहेबांना देतो एक शब्द, तो शब्द तुम्ही सर्वांनी पाळला पाहिजे। साहेब मी एक लहान माणूस साहेब, मला माहित आहे की तुम्ही पूर्ण न्याय द्यायचा मला प्रयत्न केला, पण मी स्वतःहून विड्रॉ झालो की नवीन पिढीला पुढे द्यायचं। पण नवीन पिढी एवढी वाईट निघेल हा तुम्हालाही अनुभव आला, मलाही अनुभव आला। चालायचं साहेब, आता हे प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतं ना,
तुमचं दुःख माझं दुःख आहे. आज या ठिकाणी सर्व आठवणी साहेबांच्या बरोबर सांगितल्या तर आपल्याला बराच वेळ लागेल. आपण सर्व साहेबांचं भाषण ऐकण्यासाठीचा आलात. आपल्याला परत एकदा सांगतो, संजीव बेडसे हा माझा मुलासारखा आहे. त्याच्या तुतरीच्या चिन्हावरती मतदान करून आपण निवडून जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 5 नोव्हेंबरलाच मी माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हाध्यक्षांना दिला होता. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मला 6 वर्षासाठी निलंबन केल्याची माहिती मला नुकतीच मिळाली असून ही पक्षासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे असे सांगत काँग्रेसचे भंडाऱ्यातील बंडखोर उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर हल्ला चढवलाय. भाऊ, काय सांगाल? पक्षश्रेष्ठींनी तुमच्यावर 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केलेली आहे. काय नेमकी तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, 5 तारखेला मी आमचे नाना पटोले साहेब आणि जिल्हाध्यक्ष यांना मी माझा राजीनामा दिलेला आहे. आणि आज जे मला पेपराच्या माध्यमातून कळलं की बा त्यांनी माझं 6 वर्षासाठी निलंबन केलं, ते फार म्हणजे लाजीरवाणं केविलवाणं प्रकार काँग्रेस करत आहे. आणि याच्यामुळं आमचा बौद्धिक समाज हा दुखावला आहे, अजून जास्त दुखावला आहे की ज्या माणसाने राजीनामा दिला आणि त्यानंतरही हे अशा प्रकारचा काँग्रेस यांच्यासोबत करत आहे, तर हे कुठंतरी काँग्रेस यांच्या सूडबुद्धी यांच्या मागे लागलेली आहे. तर मी आपणास सांगू इच्छितो, मला अनेक माझ्या बौद्ध बांधवांचे फोन आले की ही काँग्रेस काय करत आहे, ही काय प्रकार सुरू आहे, आपण तर राजीनामा दिला तरी ही काँग्रेस अशा पद्धतीने वागत आहे. हे कुठेतरी आमचा बौद्धिक समाज अजून जास्त दुखावला आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. निवडणूक आचारसंहितेमुळे आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबूराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी 6 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले असून संपूर्ण पंढरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्य, रोकड आणि भेटवस्तूंचे आमिष दाखवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्यामुळे निवडणूक आयोगाची पथके डोळ्यात तेल घालून वाहनांची तपासणी करत आहेत. दरम्यान मुंबईतील पश्चिम उपनगरात दहिसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने सुमारे 2 किलो बेहिशोबी सोने जप्त केलंय. त्याची किंमत तब्बल 1,43,00,000 रुपये असल्याचं सांगितलं जातं. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.